या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आदित्य आणि पारू त्या जंगलामध्ये शेकोटी करून बसलेले असतात आणि मग काही वेळाने पारूला झोप येऊ लागते आणि ती आदित्यच्या मांडीवरच डोकं ठेवून झोपी जाते. तर आदित्यसुद्धा प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवतो. दुसरीकडे अनुष्का आदित्यला कॉल करत असते पण तो काही तिचा कॉल रिसीव करत नाही, त्यामुळे ती खूप चिडते. दामिनी अहिल्याच्या वेशातच घरात येते आणि मग सरळ अहिल्याच्या खुर्चीवरच जाऊन बसते आणि मोठमोठ्याने आवाज देत म्हणते की कोणी आहे का तिकडे या घरात, मला निदान चहा तरी मिळणार आहे की नाही. आणि तिचा आवाज ऐकून अहिल्या श्रीकांतच त्या ठिकाणी येतात आणि अहिल्याला बघून दामिनी तर खूप घाबरते आणि पटकन तिच्या खुर्चीवरून उठते. तर अहिल्या तिला विचारत असते की दामिनी हा सगळा काय प्रकार आहे, आणि त्यावर दामिनी काही सांगणार तितक्यात प्रिया त्या ठिकाणी येते. ती म्हणत असते की आई, खरं तर हे सगळं मीच तुम्हाला काल सांगायला हवं होतं. काल दामिनी काकूंनी खरंच आम्हाला खूप मदत केली. मारुती मामांच्या बाबतीत जो काही प्रकार घडला ना, तो दामिनी काकूंच्या मदतीशिवाय उघडकीस आलाच नसता. त्यांच्याचमुळे तो फ्रॉड माणूस पकडला गेला. आणि ते ऐकून अहिल्याला तर खूप आश्चर्य वाटतं आणि मग प्रिया तिला घडलेला सगळा प्रकार सांगते आणि ते ऐकून अहिल्यासुद्धा दामिनीचं कौतुक करते. ती म्हणत असते की वा दामिनी, म्हणजे तू सुद्धा चांगलं काम करू शकतेस तर, आणि आता तुलासुद्धा बरं वाटत असेल ना गं दुसऱ्याची मदत करून. आणि ते ऐकून दामिनी खुश होत म्हणते की हो वहिनी, मला तर सवयच आहे दुसऱ्याची मदत करण्याची. आणि ते ऐकून अहिल्या हसून म्हणते की ठीक आहे, मग यापुढे सुद्धा अशीच मदत करत जा. ते ऐकून दामिनी विचारते म्हणजे अशी अहिल्या बनून का? आणि त्यावर अहिल्या हसून म्हणते की खरं तर या सगळ्याची काही गरज नाहीये, तू दामिनी म्हणून सुद्धा लोकांची मदत करू शकते. आणि त्यावर दामिनी ठीक आहे म्हणते आणि तेथून निघून जाते. त्यानंतर अहिल्या श्रीकांतला म्हणत असते की मारुतीच्या बाबतीत जे काही घडलं ना ते आपल्याला आधीच कळायला हवं होतं. आणि मग ती सावित्रीला सांगते की जा आणि मारुतीला बोलावून आण. आणि मग मारुती त्या ठिकाणी आल्यावर अहिल्या त्याला म्हणते की मारुती, आपण आई वडील म्हणून आपल्या मुलांना नेहमीच चांगलं देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी आपण वाटेल ते करतो. मात्र आपण माणूस आहोत आणि प्रत्येक वेळी आपण जे काही करू ते बरोबरच असेल असं नाही ना. अनेकदा माझ्या हातून सुद्धा चुका घडल्या आहेत. पारूच्या लग्नाच्या वेळीसुद्धा मी चुकले होते आणि प्रीतमच्या लग्नाच्या वेळीसुद्धा. मात्र तू अजिबात पारूची काळजी करू नको, कारण पारूच्या पाठीमागे फक्त मी नाही तर अख्खं किर्लोस्कर कुटुंब उभं आहे. आणि त्यावर मारुती म्हणतो की हो अहिल्या मॅडम, काल माझ्या हातून जे काही घडलं ना त्यानंतर मला सगळं काही लक्षात आलं. यापुढे मी पुन्हा अशी चूक करणार नाही. तर अहिल्या म्हणत असते की हो मारुती, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक आपल्याला कळायला हवा. आणि तू ना मुळातच पारूची काळजी करू नको, कारण तुझी पारू ना खरंच खूप गुणी मुलगी आहे आणि तिच्या पाठीमागे आम्ही सगळेजण आहोत. मला विश्वास आहे की पारू कधीच आपला विश्वासघात करणार नाही. मात्र अहिल्याचं ते वाक्य ऐकून मारुतीला भीती वाटते. दुसरीकडे सकाळ झाल्यावर पारूला जाग येते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की कोणीतरी तिच्या डोक्यावर हात ठेवला आहे. त्यामुळे ती पाठीमागे वळून बघते तर तो हात आदित्यचा असतो आणि आदित्यला गाढ झोपलेलं बघून पारू तर एकटक त्याच्याकडे बघतच राहते. ती मनाशी म्हणत असते की तिकडे बंगल्यावर असणारे आदित्य सर आणि इथे लहान बाळासारखे झोपलेले आदित्य सर यांमध्ये खरंच किती फरक आहे ना. आणि मग ती देवाकडे प्रार्थना करते, माझ्या आदित्य सरांना हवी असणारी प्रत्येक गोष्ट मिळू दे. आता मी त्यांच्या आनंदाच्या मध्ये कधीच येणार नाही. आणि मग त्यानंतर ती जंगलात खायला काही मिळतंय का हे शोधण्यासाठी बाजूला जाते. तर दुसरीकडे घरातील सगळेच जण काळजीत असतात, कारण दुसरा दिवस उजाडलेला असतो पण तरीही आदित्य आणि पारूचा काही शोध लागलेला नसतो. अहिल्या म्हणत असते की आपण काय करायचं श्रीकांत तेच मला कळत नाहीये, कारण अनुष्काने सांगितलं की ते दोघेजण रात्रीसुद्धा फार्म हाऊसवर आले नाहीत. आणि ते ऐकून दामिनी मोठ्याने म्हणते म्हणजे काल रात्रभर आदित्य आणि पारू एकत्र होते. पण श्रीकांत रागातच तिच्याकडे बघतो, त्यामुळे ती गप्प बसते. आणि मग त्यानंतर मोहनला सांगून ते एक सर्च टीमला जंगलात पाठवतात. तर मारुती देवाकडे प्रार्थना करत असतो की माझ्या हातून जी काही चूक झाली असेल त्याची शिक्षा मला दे, माझ्या मुलीला नको. दुसरीकडे जेव्हा आदित्यला जाग येते तेव्हा त्याच्या लक्षात येतं की पारू त्याच्याजवळ नाही आहे. त्यामुळे तो खूप घाबरतो आणि मोठमोठ्याने तिला आवाज देऊ लागतो. त्यानंतर तो आवाज पारूपर्यंत पोहोचतो. ती आदित्यला त्या ठिकाणी बोलावून घेते. आदित्य तिच्यावर खूप चिडतो आणि म्हणतो की पारू, तू काही ठरवलं आहेस का गं मला घाबरवायचं? अशी का निघून गेलीस तू? आणि तो तिच्यावर खूप ओरडतो. तर पारू
हसतच म्हणत असते की आदित्य सर तुम्ही एवढे का घाबरलात. तर आदित्य म्हणतो की पारू तू माझ्या अवतीभवती नव्हती म्हटल्यावर मी घाबरणारच ना गं, असं निघून यायची काय गरज होती. तर पारू म्हणत असते की आदित्य सर मी काही खायला मिळतंय का ते बघत होते. आता आपल्याला इथून लवकरात लवकर बाहेर पडायला हवं. काल माझ्या चुकीमुळे आपला तो कार्यक्रमसुद्धा आपल्या हातून गेला. खरं तर ना मी जंगलात यायलाच नको होतं, म्हणजे हे सगळं घडलं नसतं. पण आता आपण ताबडतोब फार्म हाऊसवर जाऊ, तिथे अनुष्का मॅडम तुमची वाट बघत असतील आणि आता सगळेजण मलाच बोलणार आहेत, पण तुम्ही काळजी करू नका. आणि त्यावर आदित्य म्हणतो की हो पारू आपण पटकन इथून बाहेर पडूयात. आणि मग ते दोघेजण पुन्हा तेथून मार्ग शोधण्याचा प्रयत्न सुरू करतात. अनुष्का काही ऑफिसर्सला घेऊन त्या जंगलात आलेली असते आणि ज्या ठिकाणी आदित्य आणि पारू रात्रभर थांबलेले असतात त्या ठिकाणी ते येऊन पोहोचतात. तिथे शेकोटी आणि तो गवताचा बेड बघून अनुष्का तर खूपच चिडते. तर एक ऑफिसर तिला म्हणत असतो की यावरून तर असं दिसते की ते दोघेजण रात्री इथेच थांबले असणार आणि इथेच थांबलेत म्हणजे त्यांच्यात. मात्र तो पुढे काही बोलत नाही. तर अनुष्का म्हणत असते की आता या मोलकरणीची खूप नाटकं झालीत, आता काही मी तिला सोडणार नाही. आणि मग त्यानंतर त्यांना त्या ठिकाणी आदित्यचा मोबाईलसुद्धा सापडतो. अनुष्काच्या लक्षात येतं की या ठिकाणी रेंज असूनसुद्धा आदित्यने काल तिचा कॉल रिसीव केला नाही. त्यामुळे ती म्हणते की आदित्य तुझा हा माज ना मी लवकरच उतरवणार आहे हे लक्षात ठेव. आणि मग त्याचवेळी तिला अहिल्याचा कॉल येतो. अहिल्या तिला विचारत असते की अनुष्का कुठे आहेस तू आणि त्या दोघांचा काही शोध लागला का. तर अनुष्का नाटक करत तिला म्हणू लागते की मी जंगलातच आहे आणि ज्या ठिकाणी काल रात्री आदित्य आणि पारू थांबले होते ना त्या ठिकाणीच आहे. या ठिकाणी शेकोटी आणि एक गवताचा बेडसुद्धा आहे, म्हणजे ते दोघेजण रात्रभर इथेच थांबले असणार. आणि ते ऐकून अहिल्याला तर धक्काच बसतो. तर अनुष्का म्हणत असते की मॅम तुम्ही काही काळजी करू नका, जोपर्यंत आदित्य सापडत नाही ना तोपर्यंत मी सुद्धा या जंगलातून बाहेर पडणार नाही. आणि मग ती फोन ठेवून देते आणि मग हसतच मनाशी म्हणते की अहिल्या मला ना खरंच तुझा चेहरा बघायचा आहे जेव्हा तुला तुझ्या आदित्याच्या मरणाची बातमी कळेल, कारण या जंगलात तो जिवंत राहणं शक्यच नाही. तर दुसरीकडे अहिल्या श्रीकांतला म्हणत असते की तिकडे अनुष्का आहे म्हणून आपल्याला खरंच तिचा खूप आधार वाटतोय, जर ती नसती तर आपण काय केलं असतं काय माहीत. दुसरीकडे आदित्य आणि पारू वाट शोधत त्या जंगलामध्ये फिरत असतात. पारू तर खूपच काळजीतच त्यांनी म्हणत असते की आदित्य सर काल तुमच्यासाठी किती महत्त्वाचा दिवस होता, पण माझ्यामुळे तुमचा दिवस वाया गेला. मात्र आदित्य हसून म्हणत असतो की पारू कोण म्हणतं असं, उलट काल तू माझ्यासोबत होती म्हणून माझा दिवस खूप आनंदात गेला. कालचा दिवस ना मी कधीच विसरू शकणार नाही. आणि ते ऐकून पारू तर खूपच खुश होते. आणि तितक्यात त्या दोघांना त्या जंगलात काही माणसं दिसतात. ते दोघेजण धावतच त्या ठिकाणी जातात. तर तिथे शूटिंग सुरू असते आणि ते बघून आदित्य आणि पारू तर खूपच खुश होतात. तर त्या ठिकाणी जी शूटिंग सुरू असते त्यातील हिरो आणि हिरोईनला काही नीट काम करता येतच नसतं आणि त्यामुळे तो डिरेक्टर खूप चिडलेला असतो. तर इकडे आदित्य आणि पारू बोलत असतात. आदित्य म्हणत असतो की पारू आता आपण या जंगलातून बाहेर पडणार, पण खरं तर ना मी हे सगळे क्षण खूप मिस करायला लागलोय, चल ना आपण परत जंगलातच जाऊयात. आणि ते ऐकून पारू हसतच म्हणते की आदित्य सर मला कळतंय तुमचं मन, मात्र देवीही आपली वाट बघत असतील ना त्यामुळे आपल्याला परत जायलाच हवं. आणि त्यावर आदित्य हो म्हणतो. तितक्यात त्या डिरेक्टरचं त्यांच्याकडे लक्ष जातं. तो खूपच खुश होतो आणि त्या दोघांना येऊन भेटतो. तो त्या दोघांनाही ओळखत असतो त्यामुळे त्यांना आश्चर्य वाटतं. ते विचारतात की तुम्ही आम्हाला कसं ओळखता. आणि त्यावर तो डिरेक्टर म्हणतो की मी तुमची ती लग्नाची ॲड बघितली होती, किती छान काम केलं तर तुम्ही दोघांनी. आणि ते ऐकून ते दोघेही खुश होतात. आणि मग त्यानंतर आदित्य त्या डिरेक्टरला सांगतो की आम्ही कालपासून या जंगलात अडकलो आहोत, आम्हाला प्लीज बाहेर जाण्याचा मार्ग सांगा. पण त्यावर तो हसतच म्हणतो की कशाला खोटं बोलताय, मला माहिती आहे तुम्हाला एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करायचा होता म्हणून तुम्ही इथे आलात ना. आणि त्यावर पारू म्हणते की नाही नाही तुमचा गैरसमज होतोय, आम्ही खरंच इथे अडकलो आहोत, आम्हाला बाहेर पडण्याचा मार्ग दाखवा. आणि त्यावर तो डिरेक्टर म्हणतो की ठीक आहे मी तुम्हाला मदत करेल, मात्र त्याआधी तुम्हाला मला मदत करावी लागेल. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.